मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत् सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मानन्दाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीहरिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे प्रेरणजन्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। कुमटा वेंकटरमण देवस्थानाचे प्रतिवार्षिक रथोत्सव औंध वर्ष विश्वावसुनाम संवत्सरात विशेष जाऊन गेलो ह्या कार्यक्रम घडले त्यानेशी ती स्वामीच्या उपस्थितीतू हांगा अनेक रीतीने हांगाचे समाज बांधवांनी ह्या रथोत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन देवालय सेवेक ना स्वामी सेवेक त्याने हजर लागली असाची एक खरे सांगेतात की कुमटा उत्सव पळोवचेका मस्त आनंद जाता। विशेष जावन आमगे हांगा अष्टावधाना सेव म्हणचे जावो ना चौडवान हांगा खळचे जावो ना जाल्यार महारथोत्सवा दिवसूची एक साइड रथ तांडीत आसाची आणि एक साइड केली करत आसाची म्हळ्यार तुंबत आसा खेळ आनी मारताची न्याय लुटूची मस्त हे चालूता वापस रथ येताना हे कोणे तरी चालवताले हे त्या आशिल्ले निमित्तानं हांगाची देवस्थान हे दुरशील कसं हे मस्त हे चालूता एक साइड रथ तांडूचे आणि एक साइड नाही ते वापस रथ येऊपर्यंत फुल क्लिनिंग चालू होता। म्हणजे इतले घडचे कसं एक वातावरण आमच्या कुमटा गावात पळोवचें मेळटा। अष्टावधाना सेव जावो भजन हे करचे जावो म्हणजे इतले भक्तिभाव देवाल बद्दल दाखोवची ना आपापले धंदो एक 3-4 दिवसाची ती बंद करून गेलो ना जाल्यार दुसऱ्या कोणाक तरी लावून गेलो कार्यक्रम चुकोवचे जायनाशिची हांगा घेवन गेलो तांचे सेवा खर्चाताली तत्पर आशिल्ले आयचे कालमानांत अत्यंत संतोषाचो विषय म्हळ्यार कित्याक की म्हळ्यार आमी जे कसणीही करताची एक कारणाक आमी करताची की ते वेंकटरमणाक अनुग्रह प्राप्त जावो म्हणून एक उद्देशाक आमी घडचे। रात्री 12, 2, 3 घंटे जाता वापस आणि सकाळी आणि हे करता हे इतले करचे कारण कसं की म्हण एक ते वेंकटरमणाले आमगेले कुटुंबाचेर जावो मीचेर जावो ना आमगेले उद्योग धंद्याचेर जावो ते एक हजेरी देवाक एक कृपा दृष्टी जावं का म्हणून उद्देशानं त्यांनी उत्सवांत घडताच आणि आम्ही करू का कित्याक की म्हळ्यार देवाक उत्सव जावं म्हणून देव काय सांगना किंतु आम्ही संतोषारी देवाक ते सेवा अर्पण करचे। उत्सव कोर गेलो त्या उत्सवांत आम्ही वेगळी संतोष पावून घेवचे आणि आम्ही केले संतोषान आम्ही केले उत्सवान देव वेगळे संतोष पावू का म्हणून उद्देशानं आम्ही हे उठू करतात। तांच्यान कसं जाता म्हणून आमके एक देवाला किंचित हेंकी तो एक दोड सोड गेलो आमचे अनुग्रह करता म्हणले उद्देशानं आम्ही इतल्याची घडताच आणि खंडितही देव खंचे ना खंचे रीती अनुग्रह करताची। आताची एक ज्वलंत उदाहरण सांगता जाल्यार आज आमी गोवाक प्रयाण करता आमकां तर न्यूजांनी आशिल्ले की आयच्या दिवसाक देशाचो प्रधानमंत्री वापस थंय गोवा येवचो आसा थंय एनर्जी वीक म्हणून गेलो गोवांत एक कार्यक्रम आसा सो त्या कार्यक्रमाक पीएमान येवचे म्हणून गेलो आज करेक्ट 28 जानेवारी 2 महिने पयले ह्याचीच 28 तारखाक पीएम आमगेले मठाचे कार्यक्रम आशिल्लो 2 महिन्यानंतर हे एनर्जी विकास येवचो आसा म्हणून तेन्ना हे ऐकत आशिल्ले आता हे ऐकत आशिल्ले आज वेगळीच आयले किंतु आज ते कसं कोण गेले की म्हळ्यार ते पीएम विजिट कॅन्सल जाल्लो आसा म्हळ्यार आमकां वताना वेगळीची खंय तरी ट्रॅफिक जावो कसल्याची हे जाता आमी सांगचे कसं की म्हळ्यार पीएम असल कार्यक्रम केन्नाही कॅन्सल जावचे चान्सेस उरता कसल्याच आमी हे करता लास्ट मोमेंट पर्यंत काल पर्यंत येवचे हे आताही ऐकत त्याची
पीएम जसा आहे त्यामुळे. पण आता थोड्या वेळाला कसं कोण गेलाय की म्हणून पीएम विजिट कॅन्सल झाले आहे. आम्ही सांगितलं कसं की मिळाली हे कॅन्सल जावचं असलेलं वेगळी आमगे कार्यक्रमात वेगळीच कॅन्सल जावचं कसं संदर्भ उरताशी किंतु देवानं तशी करून दिल ना तिथे की म्हणा देवानं म्हणजे अनुग्रह केलेला असा समाजाचे अनुग्रह केलेला असा म्हणजे कार्यक्रमात म्हणजे विघ्न यानाशीची ताण येऊची तशी हे केलं असा. हे एक छान उदाहरण एक छान उदाहरण आम्ही तुमच्या यात्रात सांगेल. केन्नाही कॅन्सल जालं आणि हे माइंडसेट मनात दवरून घेऊ का ते कन्फर्म म्हणून तो आई त्याला खरं तदनंतर है नाजरे ताजे पहिला मी कसं नाही सांगचे जाय ना की त्यामुळे व्यस्त उरता देशाचा विषय उरता रक्षण विषय उरता सो कसं नाही तू हे करते जाय ना इथं असल्या वेळेची आम्ही त्याची आलोचना केली. आजी या नामनी चांगलं आम्ही जेव्हा नोव्हेंबर 28 तारीखा आमचं कसं नाही तरी असं परिस्थिती आईल असले एकच उरता शिलाय म्हणून किंतु तेव्हा पुरा क्लिअर आहे म्हणले आमचे संतोष आहे दिसता की तो मोठा कार्यक्रम आज्या नाम आपल्याला मस्त लोक उमेदा नाही तो येता येता कार्यक्रम आम्ही वच का घरी तरी अशी त्याला आपले जण कशी दिसतात म्हणून गेलो आज आलोचना केलं ना अंगात कांटे टाकतात आमच्या एक कार्यक्रम असेल कसं नाही चालला आणि व्यापार तशी देव खंचे ना खंचे रूपारी अनुग्रह करता किती आम्ही तुमच्या एक विषय सांगितले नांदला आमचे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम कसं नाही आमचे उद्देश नाही किंतु हे एक रथोत्सव महारथोत्सव कसा नसा वर्षा एक बंद करते प्रति दिवसा काही करते वर्षा एक बंद करते थोड़ प्रमाण करते मस्त आचे उमेदवार करते चौदों के मालगढ़ के प्रति एक टांगेल एक ड्यूटी दर घेता आणि कानी कसली करता आणि तो आणि व्हॉलंटियर होता काही कसं असा कसं नाही होत ना हा एकच त्या व्यंकटरमणाला सेव करता म्हणजे एक बुद्धी असं एक बुद्धी एक व्यंकटरमणानं आमच्या कुंटेल तसेल तसं जन आमचे अनुग्रह करत असते त्याचे चिंता होड आणि कसं नाही भाग्य नाम घेण्यामध्ये आमगे कडचं तो हे करून घेता आम्ही करतानाची तो आमका बुद्धी देऊन तोची आमको प्रेरणा देऊन आमगे कडचं सेव करून वापस फळ आमका देता पळया कितलं गेल्या चमत्कार पळया आमगे कडचं सेव करून घेऊन लास्ट फळ वेगळे कोणाचं देता आमका देता. अर्थात कसं नाही तुम्ही कर्म करता कर्म कोर गेलो तुम्ही फळ घेऊ का म्हणून देव वैद्य सांगतात अशी डायरेक्ट फळ देना तो निरंतर सेव कर का म्हणजे उद्देशानं असं आणि महोत्सवात सहकार्य करून त्याची बुद्धी देता तुम्ही सेव करता सेव कोर गेलो तुमका त्या फळ देऊ तशी देव अनुग्रह करत असा. आजही आमका एक 7 दिवसाचे वास्तव्याचे महोत्सवाक आम्ही माघ शुद्ध चतुर्थीक आईले आणि आईच्या दिवसाक माघ शुद्ध दशमी पर्यंत आमचे 7 दिवसाचे महोत्सवांतू कुमटेचे 10 जणांतर्फे ना कुमटे गावातर्फे ना सर्वही लोकांना तांगेल्या यथानुशक्ती येऊन गेलो. रामदेव विठ्ठला की व्यंकटरमणाला सेवेक हजर लाईनीबद्दल संतोष आम्ही अभिव्यक्त करता म्हणे मुकावे दिवसांतू हांगा कुठूची बरे असा उत्सवांतू विषयांच्या भावना बाकीच्या जावो किंतु केलो विषयांतही आम्ही त्याची देवाला प्रार्थना करते सर्व लोकांना एकत्रित होचे त्यांचे रीती वैमनस्य पूर्णाशी उरका असमाधान पूर्णाशी उरका बरे रीती चलका प्राकारांतू कसनेची एक असमाधान जावो ना त्यांचे रीती एक क्लेश जावो पूर्णाशीची व्यंकटरमणाला सेवा कुटुंब लोकांतर्फे अर्चक वृंद वैदिक मंडळी तर्फे आढळित मंडळी तर्फे सर्वही जनांतर्फे त्या व्यंकटरमणा देवाक संतोष पावू सुका ताणे संतोष पावे तशीची हे आमच्या कुंटे गावांची ही अभिवृद्धी जायत होता याचीच आम्ही देवालयाची रथोत्सवा संदर्भाने मागून घेऊचे पेंटेचे बर कर पेंटे तशी जनालय लोकालय जीवनाचे बर करून घेऊन त्याला प्रार्थना करते. त्या दिवशीची आमच्या गंगा नवमी दिवसाक मध्व नवमी आमच्या परंपरेचे आम्ही मध्व संप्रदाय आरंभ करून नाही तसं आमच्या परंपरा तसं मध्वाचार्य तांगेले अदृश्य चरित्र दिवस मिळेल मध्व नवमी अदृश्य म्हणताच आम्ही
सो तानी अदृश्यान तसं दिवस म्हणत मध्वनवमी तसं मध्वनवमीक आमगेले संस्थानातर्फे आमगे रथोत्सव घडता ते आमगेले पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामी कालांतुची हांगा बांधून दवरिले आज पर्यंत त्या सेवा हांगा चोल गेलो आज गुरुकुळ तेरू म्हणून गेलो एक नामांकित आणि ते गुरुकुळ तेरू म्हणले संपूर्ण हांतो आशित जाले एकमेव म्हणल्यार कुंटान मात्र आणि वर्ष त्या गुरुकुळ तेरांतू आम्ही स्वतः उपस्थित होऊन गेलो त्या कार्यक्रमांत आम्ही हजर लायिल्ल्याबद्दल एकेकाना आमगे पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामी संतुष्टीत कित्याक म्हणल्यार तांणी बांदून दवरिले तांगेले नांवार हांगा सभागृह हे केल्लो आसा आणि आम्ही तांगेलेची पुण्यतिथीक आम्ही मठा प्रवेश केले आम्ही फर्स्ट टाइम मठाक आयिल्ले पर्तगाळी मठाक 30 मे 2014 ज्येष्ठ शुद्ध द्वितीया ते ज्येष्ठ शुद्ध द्वितीया दिवसू आमगे पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामी पुण्यतिथी पर्तगाळी मठांतू तांगे आचरण जाता त्याची तिथीक आमगे स्वाम्यान आमकां आपेशिल्ले कडेरी हरशी हे पळयताना आमी तुमकां पयलींच्या दिसाक सांगले गणेश जयंती दिवसू आमकां पर्तगाळी मठांतल्यान एक विषय कळलो की आमकां शिष्य मुंगेलो देवान प्रसाद दिले आणि आम्ही पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामीले आकायले आमकां विषय कळलो गणेश जयंतीक माघ मासांत आम्ही आयले ज्येष्ठ मासांत नेक्स्ट इयर आफ्टर ज्येष्ठ मासाक आयले अशी आलोचना करताना कसं लिंक आसा की म्हणून पळयताना पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामीले पूर्वाश्रमा नाव तांगे गणेश तांगे पूर्वाश्रमा नाव गणेश मठकार म्हणून गणेश सांगता कित्याक की म्हळ्यार तांणी जन्म आयिल्ले भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवसाक गणपती परबे दिवसाक आमगे पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामीले जन्म त्यातून तांगेले पूर्वाश्रमांतून तांगे बापूस आणि ताका गणेश म्हणून गेलो नाव दवरले गणेश मठकार म्हणून ताका नाव दवरले आणि त्याची गणेश जयंतीक आम्ही शिष्य जाता म्हणून गेलो आमकां पर्तगाळी मठांतल्यान आमकां विषय पावता आणि तांगे पुण्यतिथी दिवसाक आमी पर्तगाळी मठाक येवन गेले पावता म्हणजे इतले एक संबंध पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामीक आणि आमकां आमगे वैयक्तिक जिवनांतू आमकां मस्त एक संबंध आसा तातूंत आमी पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामीक मस्त आमी मानताची इंदिराकांती स्वामी आसाची बट आमकां पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामी बद्दल तितलेची अभिमान आसा तांणी तांगेले जिवनांत मस्त तांणी हे केल्लें आसा तांगेले कालकिर्ती वाचीन म्हळ्यार मस्तितले विशय घटना तांगे जिवनांत घडिले ओडोवचेक वाचचेक मेळटा आमी कोविडांत आसतना हे वटूची वाचूचेक मेळ्ळे तसले एक पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वाम्यान हांगा गुरुकुळ केरू तांणी आरंभ केले हांगा आज ही त्याची उडगासाक आमकां तांकां पूर्ण प्रज्ञा सभागृह म्हणून आमी हे केले सो हे इतलेक निमित्तान एक पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामी उडगास आठवण जावचें तसो एक संदर्भ एक रथोत्सवा निमित्तान मेळटा रथोत्सव आयले गणेश जयंती येता मध्वनवमी येता पूर्ण प्रज्ञा तीर्थ स्वामी उडगास येता पूर्ण प्रज्ञा सभागृह आसा सो हे वटूची एक निमित्तान वापस वर्षा एक पंत तरी तांकां उडगास येवची तशी एक अवकाश मेळ्ळी आमगे कुमटा महारथोत्सव त्या निमित्तान आमकां ही वैयक्तिक संतोष आसा सर्व ही समाज बांधवांकूय संतोष आसा कुमटा रथोत्सव आयलो आतांची हे जाता आतांनी वापस मुखावेल वर्षाक एक 2 महिने आसता आनी चालू जाता हे कोरोना आनी 2 महिने आसा आनी हे आसा ते आसा सो ते गलगल ते वैभव ते चंदाई ते अनुभव करचे त्याची एक आम्ही देवाक संतुष्ट हे करता मनान हे करता की आमकां तुम्ही एक मनुष्य जन्म दिवन गेलो असं एक रथोत्सवान सहभाग जावंक तसं एक भाग्य देवान दिल्लें जावून गेलो आमी देवाले केन्नाही चिरऋणी जावंक गेलो का किंतु हे एक 7 दिवसाचे महोत्सवा संदर्भारी रथोत्सवा संदर्भारी अनेक ग्रामस्थांनी रथांतू रूढ जाल्लो आरूढ जाल्लो तसं देवाल दर्शनाने घेतले रामदेव वीर विठ्ठला दर्शन घेतले हे सर्वही तेरे निमित्तान मुखावेल्या भविष्याच्या जीवनांतू तुमगेल्या उद्योग व्यवसायांतू नाजाल्यार तुमगेल्या घरांतू नाजाल्यार आमगेल्या वेंकटरमण देवस्थानांतू आडळीत मंडळी ना वैदिक मंडळी अर्चक वृंद
तांच्या जीवनातून नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतलो अशी देवचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करीत आमला आशीर्वाद भाषणाचे मी मंगल करीत आहे. श्री कृष्णार्पण.